नमस्कार मंडळी, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप ही अश्विनी स्वागत करत आहे. आपण करणार आहोत दिवाळी फराळाचा एक पदार्थ, तो म्हणजे ओल्या नारळाच्या करंज्या. ओल्या नारळाच्या करंज्या वसुबरसेला अवश्य करायच्या असतात आणि त्या वसुबरसेला नैवेद्य म्हणून दाखवायच्या असतात. त्यासाठी आपण करत आहोत ओल्या नारळाच्या करंज्या. पहिले आपण ओल्या नारळाचं सारण करून घेऊया. ओल्या नारळाचं सारण तुम्हाला मोदकासारखंच करायचं आहे. थोडासा फरक म्हणजे त्याच्यात मी दूध पावडर घातले आहे, खव्याच्या ऐवजी दूध पावडर, एवढाच फरक केला आहे. पण तुम्हाला सारण आत्ता पण मी दाखवत आहे. पहिले आपण सारण करून घेऊया. कढई तापायला ठेवली आहे आणि आपण त्याच्यात आता तूप घालून घेऊया. 1 चमचा फक्त तूप घातला आहे. हा बघा, हा 1 चमचा मी घेतला आहे. खायचे 2 चमचे आणि थोडा मधला 1 चमचा. आता तुम्हाला साहित्य मी दाखवलं नाही आहे. आता साहित्य मी करता करता सर्व दाखवणार आहे. हा एवढा एक मोठा बाउल नारळ आहे. म्हणजे हा जवळजवळ 4 वाट्या नारळ आहे. 4 वाट्या खोबऱ्याच्या, हा आपल्या खरवडलेल्या. हा आता ह्याच्यात आपण घालून घेतला आहे. आधी हे खोबरं परतून घेऊया आपण. खोबरं परतलं म्हणजे आपल्या करंज्या जास्ती काळ टिकतात, बाहेर फ्रीजमध्ये ठेवाव्या लागत नाहीत. सुक्या नारळाच्याही बनवतात, पण मी ओल्या नारळाच्या दाखवत आहे. आत्ता आपण ओल्या नारळाच्या साध्या पारंपरिक करंज्या बघत आहोत. हे खोबरं परतायला 1-2 मिनटं फक्त आपल्याला वेळ लागणार आहे. हे खोबरं 2 मिनटं जरा परतून घ्यायचं आहे. आपले 2 मिनटं झालेले आहेत बघा. खोबऱ्याचा ओलेपणा फक्त आपल्याला थोडासा घालवायचा आहे. खोबऱ्यामध्ये पाणी असतं, पाण्याचं प्रमाण असतं, ते आपल्याला घालवण्यासाठी गॅस बारीक करूनच ते परतायचं आहे. दिसतंय, आपल्या डोळ्याला दिसतं, ते थोडंसं कोरडं कोरडं होतं खोबरं. आता आपण ह्याच्यात घालून घ्यायची आहे साखर. आता साखर मी घेतली आहे, ही पाऊण वाटी साखर घेतली आहे. एक साधारण मध्यम वाटी साखर, म्हणजे तुमची आमटीची वाटी असते ती 1.5 वाटी साखर, आणि आमटीची वाटी असते तेवढाच हा 1 वाटी गूळ. मी साखर आणि गूळ दोन्ही घातला आहे. आता गॅस थोडा मीडियम करायचा आहे आणि हे परतून घ्यायचं आहे. आपण या सारणामध्ये खव्याऐवजी दूध पावडर घालत आहोत आणि आपला दूध मसाला घालणार आहोत. हेच वेगळेपण आहे, दुसरं वेगळेपण काहीच नाही. पण तुम्हाला दूध पावडर नसेल घालायची किंवा आपला मसाला, दुधाचा मसाला नसेल घालायचा, तर तुम्ही फक्त हे जे आत्ता मी 3 प्रकार याच्यात ठेवले, ओला नारळ, साखर आणि गूळ, आणि याच्यात थोडासा मिठाचा दाणा घालून एवढं सारण तुम्ही बनवू शकता. कोणी सारण म्हणतं, कोणी पुरण म्हणतं. तर ह्याच्यात हे थोडंसं मीठ घालून घेणार आहे. मिठाने काय होते, गोड पदार्थाला नेहमी चव येते. पूर्ण साखरेचं केलं तरी चालेल, पूर्ण गुळाचं केलं तरीही चालेल, पण मग पूर्ण साखरेचं 1.5 वाटी साखर तुम्हाला पुरणार नाही, मग 2 वाट्या साखर घ्या. आता हे 2 नारळाचा चव आहे, तो झाला आहे आपली आमटीची वाटी 4 वाट्या. 2 नारळ फोडायचे आणि वेळेवर खरवडायचे. आता याला अजून 5 मिनटं लागतील. आपला गूळ विरघळला पाहिजे, साखर विरघळली पाहिजे, मगच दूध पावडर आणि दूध मसाला घालायचा आहे. आपलं साखर आणि गूळ आता विरघळला आहे. गूळ थोडासा शिल्लक आहे, पण आपण आता त्याच्यात दूध पावडर आणि मसाला, दूध मसाला असं घालून घेऊया. कारण आपल्याला दूध पावडर आणि मसाला घातल्यावरही परतायचा आहे. हा 2 चमचे दूध मसाला घेतला आहे. खायचे 2 चमचे, पोहे खातो ते 2 चमचे. दूध पावडर का घातली आहे, खवा नाही घातला आहे म्हणून दूध पावडर घातली आहे. दूध पावडरनी सुद्धा काही पदार्थ खूप छान होतात. 2 पाकिटं मी फोडली आहेत. हे पाकिट आहे, हे पाहून घ्या. कुठल्या कंपनीची तुम्हाला दूध पावडर चालू शकते.
हल्ली खव्याचा काही भरोसा नसतो, खवा चांगलाच असतो असं नाही, म्हणून हा दूध पावडरीचा पर्याय मी शोधला आहे. आता हे 10 मिनिटं परतायचं आहे, कारण आपली दूध पावडर छानपैकी परतली गेली पाहिजे. तोपर्यंत राहिलेला गूळ पण त्याच्यात विरघळेल. आणि दूध पावडरनी काय होतं, त्या नारळाला थोडंसं बाइंडिंग मिळतं. आता हे 5 मिनिटं मी परतून घेते की आपलं तयार झालेलं आहे सारण. आत्ताच ह्याच्यात थोडीशी वेलची पावडर मी घालून घेत आहे. कारण वेलची पावडर करताना मी साखर घातली आहे, त्यामुळे तीही आता गरम झाली पाहिजे. आता ह्याला 5 मिनिटं द्या की आपलं सारण तयार. आपली 5 मिनिटं झाली आहेत. आता गॅस थोडासा मोठा केला आहे मी आणि फक्त 1-2 मिनिटं परतून घेणार आहे की आपलं सारण तयार झालं. याच्यात पाण्याचा अंश राहायला नाही पाहिजे, म्हणजे मग हे आपल्या करंज्या बाहेर टिकतात, नाहीतर मग त्या फ्रीजमध्ये ठेवायला लागतात आणि ह्या सारणाची चव पण बदलते. म्हणून हे भाजणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे तुम्ही जेवढं चांगलं भाजणार, परतणार, तेवढी आपली करंजी छान होणार. आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे. याची खूण सांगते तुम्हाला. आता हे मी कालथ्यात घेतलं आहे आणि आता हे बघा, कालथ्याला काही राहिलं नाही, सर्व कालथ्यातून पडलं, म्हणजे आपलं हे तयार झालं. यात दूध पावडर जी घातली त्याचं प्रमाण तुम्हाला सांगते. हे पाकिट आहे, हे 15 ग्रॅमचं आहे. एकंदर 2 पाकिटं म्हणजे 30 ग्रॅम दुधाची पावडर आपण घालून घेतलेली आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. आपलं सारण तयार झालेलं आहे. आता हे गार करायला ठेवूया आणि आपण मैद्याचा डो बनवून घेऊया आणि मग बनवूया ओल्या नारळाच्या करंज्या. आता हे गरम कढईत आहे, हे काढून घ्यायचं आहे. नाही तर गरम कढईत ठेवलं तरी चालेल, पण मग ते मध्ये सारखं येऊन आपल्याला कालथ्याने ढवळावं लागेल, कारण त्याच्यात गूळ साखर आहे. आता आपल्याला करंजीचा डो बनवायचा आहे, म्हणजे बाहेरचं आवरण जे असतं त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. ते ह्या मैदा घेतला आहे आपण, अर्धा किलो मैदा घेतला आहे. अर्धा किलो मैदा म्हणजे मोठा बाउल, 1.5 बाउल. आपण ह्याच्यातला अर्ध वाटी रवा घालून घेणार आहोत. रवा मैदा बारीक रवा घ्यायचा, 0 नंबरचा. हे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीसाठी. 1 चमचा मीठ घालायचं. आणि हे खायचे 4 चमचे तूप घेतलं आहे मी, गरम करून घेतलं आहे, ते ह्याच्यावर घालून घेणार आहे. आता तूप गरम आहे म्हणून आपण चमच्याने थोडंसं ढवळून घेऊया. असं आपल्याला हात घालायलाच लागणार त्याच्यात, कारण ते तूप सगळा रवा मैद्याला लागलं पाहिजे. आता प्रमाण सांगायचं तर तुम्ही साधारण वाटीचं प्रमाण घेणार असाल तर एक आमटीच्या 2 वाट्या मैदा घ्या, 1 वाटी रवा घ्या आणि त्याला 2 चमचे तूप गरम करा आणि मोहन म्हणून घाला. मीठ अंदाजाने घाला, कारण त्या पारीला चव आली पाहिजे. तुम्ही नुसतं मैद्याचं पण करू शकताय, पण नुसत्या मैद्यापेक्षा रवा मैदा करा. आणि भिजवताना घट्ट जास्ती भिजवायचं नाही, थोडंसं आपलं पोळीला आपण जशी कणिक भिजवतो तसंच भिजवायचं. एक 15 मिनटं ठेवायचं आणि लगेच करंज्या करायच्या. जास्ती घट्ट भिजवलं तर काय होतं, आपल्याला ती कुटावं लागतं, कारण ह्याच्यात रवा घातल्यामुळे ते घट्ट घट्ट होऊन जातं. आणि दुधाचा वापर केला नाही आहे, पाण्यातच भिजवायचं आहे. आता हे तूप ह्या सगळं रवा मैद्याला लागलं पाहिजे. नाही तर अर्धा किलो मैदा घ्या, 1/2 किलो बारीक रवा घ्या, त्याला 3 चमचे किंवा 4 चमचे खायचे चमचे तूप घाला पातळ करून.
किंवा तुम्हाला जर अंदाज जमत असेल तर अंदाजाने खूप गोष्टी चांगल्या होतात, पण तुम्हाला सवय पाहिजे त्याची. आता मी सर्व करताना साधारण जो स्वयंपाक करते किंवा काही पदार्थ म्हणजे कॅटरिंग जे असतात ते मी काट्याने मापत बसत नाही. मी अंदाजाने धडाधड करून टाकते. अंदाजाने पदार्थ खूप छान होतो, पण तो अंदाज आपण शिकायचा हळूहळू स्वयंपाक करताना. आपल्याला रोज ओट्यावर काटा ठेवून एवढा वेळ पण नाहीये. मोजत बसा, मग घालत बसा. हे पायाची मूठ वळली जात आहे. म्हणजे आता हे आपण पाण्याने भिजवू शकतोय. दूध पाणी एकत्रही काही जण घेतात, पण दूध पाणी मी घेतलं नाहीये. मी फक्त पाणी घेत आहे. प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, वाटीचं पण आणि वजनी पण. आता आपण ह्याचा डो बनवून घेऊया. पाणी थोडं थोडं घालायचंय आणि भिजवून घ्यायचंय. घट्ट भिजवायचंच नाही, थोडंसं सैलसरच भिजवते. म्हणजे मग काय होतं, एक 10-15 मिनटं ठेवलं की लगेच करंज्या तयार करायला घ्यायच्या. आता ह्या आपण साठा लावलेल्या करंज्या नाही करणार आहोत. पारंपरिक ज्या करतात साध्या करंज्या त्या करत आहोत. साठा लावलेल्या करंज्या आपण नंतर बघूया. हे अशा पद्धतीने मी भिजवून घेते. हे पहा, एवढं मऊ ठेवलं आहे. आता ह्याच्यात अजून थोडंसंच पाणी लागणार आहे. याच्यामध्ये जवळजवळ 40 करंजी होईल. छोटी केली तर, मोठी केली तर थोडीशी कमी होईल. या पद्धतीने आपला रवा मैद्याचा डो तयार झालेला आहे. हा फक्त असा जरा मळून घ्यायचा, कारण आपल्याला जास्ती वेळ ठेवायचा नाहीये. 15 मिनिटच ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं. आणि लगेच आपण करंज्या करायच्या आहेत. आता नंतर याला तेलाचा हात लावायचा आणि परत थोडा मळायचा आणि लगेच करंज्या करायच्या. हे पहा, घट्ट नाही भिजवलाय, अगदी सैल नाही भिजवलाय. हा आता आपण ह्याच्यावर ओलं फडकं घालून ठेवूया. एक 15-20 मिनिटं ठेवूया आणि मग करूया करंज्या, ओल्या नारळाच्या करंज्या. हे पहा मंडळी, आपण ह्याच्यावर एक आता ओलं फडकं घालून ठेवत आहोत आणि परत ह्याच्यावर एक झाकण ठेवणार आहोत. आता हे असं झाकून 20 मिनिटं ठेवून नंतर बनवूया ओल्या नारळाच्या करंज्या, पारंपरिक करंज्या. आपली 15-20 मिनिटं झालेली आहेत, 20 मिनिटं झालेली आहेत. आपण हे बघूया कसं झालंय. हा डो चांगला एकदम व्यवस्थित झालेला आहे. थोडंसं 2 थेंब मी ह्याच्यावर तेल घालून घेत आहे. हे पहा, अगदी 2 थेंब घातला आहे. म्हणजे ते हाताला आता आपल्या चिकटणार नाही आणि करंजीला पीठ लावायची गरज नाही. आपण जेव्हा लाटी करणार आणि ते लाटणार तेव्हा ते तसंच लाटलं जाईल. मैदा घेऊन ठेवायचा बाजूला, नाहीतर तेल घेऊन ठेवायचं. पोळपाटाला तेल किंवा मैदा काहीतरी आपण घ्यायचं, पण लागत नाही, जरूर पडत नाही, ह्याच्यावर छान होणार. आता आपण करंज्या करायला सुरुवात करायची आहे. हे पहा, एवढी लाटी मी करत आहे. याच्यातूनच डायरेक्ट गोळा उचलून घ्यायचा आणि लाटी करायची. तर तुम्हाला दाखवण्यासाठी 4-5 करंज्या करून घेते. हे थोडीशी मोठी केली आहे दाखवायला. हे पहा,
अशा सर्व लाट्या करून घ्यायच्या आणि करंजाही करून घ्यायच्या. करंजांवर ओलं फडकं घालायचं. स्वच्छ फडकं पाहिजे, पांढरं घ्या, कुठलंही घ्या, पण ते स्वच्छ पाहिजे. ओलं करून घ्या, पाण्याचा अंश जास्ती नको, घट्ट पिळून घ्या. आपण हा रुमाल कसा ठेवला आत्ता पिठावरती त्याप्रमाणे करायचं आणि मग करंजा एकदम तळल्यात तरी पण चालेल. हे एवढ्या लाट्या करून घेतल्या आहेत. आता ह्याच्या आपण लाटूया आहे आणि करंजी दाखवते कशी करायची. आता आपण करंजा करून घेत आहोत. ही बघा एवढी पुरी लाटून घेतली आहे मी. आता याच्यामध्ये सारण बसवायचं. हे ओल्या नारळाचं सारण आहे आणि दूध मसाला घातल्यामुळे त्याला छान बाइंडिंग पण मिळालं आहे. ते असं सुटं सुटं होणार नाही, छान तुमची करंजी होणार. आणि हे असं घेऊन आधी सर्व बंद करायचं आहे आणि मग कातण्याने कातायचं आहे. ही लाटी मुद्दाम मोठी घेतली आहे म्हणजे आपल्या करंजा पटपट होऊन जातील. छोटी लाटी घेतली तर मग थोडा वेळमोडं काम होतं. लाटी मोठी घेतली तर करंजी लहान होईल, पण आपण लाटी मोठी घेतल्यामुळे आपल्याला जागा भरपूर मिळते हे कातायला. हे बायाने हाताने थोडंसं त्याला आकार देऊन घ्यायचा. आता आपण हे कातून घ्यायचं आहे. कातताना जरा जोर लावून कातायचं आणि अगदी कट टू कट नाही कातायचं, थोडी जागा ठेवायची, नाहीतर ती करंजी आपली फाटून जाईल. आणि असं बघायचं आपली करंजी कुठे फाटली आहे का. आपण कुठेही फाटलेली नाही. अशा तऱ्हेने आपली एक करंजी तयार झालेली आहे. आता आपण दुसरी करंजी करूया. ही पहा लाटी अशीच ठेवली आहे. मैदा तेल काहीही लागत नाहीये. पुरी तशीच होते आहे. भराभर करायची. जास्ती पातळ नाही करायची आणि एकदम जाड पण नाही ठेवायची. हे पहा एवढी जाडीला एवढीच ठेवायची. आता ह्याच्यामध्ये आपण परत सारण भरून घ्यायचं. हे पहा सारण भरलं आहे. ही बाजू अशी उचलायची, हातात घ्यायची करंजी आणि पटापट बंद करायची. अशी खाली ठेवायची. थोडंसं हे वरती येणार. आपलं सारण कोरडं झालं आहे. आता ते भरभरीत होणार नाही. आपण दूध पावडर घातले त्याच्यामुळे त्याला बाइंडिंग छान मिळालं आहे. ते सुटं होणार नाही अजिबात. अशी करंजी जर उचलली गेली वर गेली तर थोडीशी बसवायची. हे भागातून एवढंसच आपल्याला मिळतं. हे एवढं निघतं. याच्या परत करंजा होतात. अशा रीतीने आपली दुसरी करंजी पण झाली आहे. इथून फक्त बघायचं कुठेही आपली करंजी फाटली नाहीये ना. दाखवते तुम्हाला, फाटलेली नाही. कातताना जोर लावून कातायची. दुसरी पण तयार झाली आहे. आपण तिसरी करून घेऊया. ते पीठ आहे ते अतिशय सुंदर झालेलं आहे. एकदम मऊसूत झालेलं आहे. त्याला मैदा तेल काहीही पोळपाटाला लावायला लागत नाहीये. त्याचं जे मोहन घातलंय त्या मोहनवरच ही करंजी होत आहे. ओल्या नारळाच्या पारंपरिकरित्या बनवलेल्या करंजा. उद्या वसुबरस आहे त्याच्यासाठी ह्या करंजा आज बनवत आहे. उद्या आपल्याला गाय वासरू गोमातेची पूजा करायची आहे. आता हा बघा हा उंचवटा दिसतोय की नाही करंजीला, तो आपण फक्त हाताने थोडासा बसवायचा.
ही आपली तिसरी करंजी पण तयार झालेली आहे. तुम्हाला कातण्याने कातायचं नसेल, जर इथून असं दुमडता येत असेल, दुमड घालतात त्याला मुरड म्हणतात, ती जर येत असेल तर तशी घालू शकताय. ही पण करंजी तयार झाली आहे. आता आपण पटापट चौथी करंजी करून घेऊया. आणि मग मी सर्व करंजा करून घेते आणि मग आपण तळताना कशा तळायच्या ते बघूया. या सारणाला मी चमचा घेतलेला नाहीये, मी हातानेच करून घेत आहे ते. कारण चमच्याने काय होतं, ते पुरीला पसरतं सगळीकडे आणि आपली पुरी चिकट होऊन जाते आणि हे काम आपलं पटपट होतं. म्हणून लाटी मोठी घ्यायची की मग आपल्याला जास्ती कट टू कट काटायला मिळत नाही. नाहीतर ते कातताना एकदम असं जवळ कातलं तर मग ते सारण बाहेर येतं आणि करंजी तळताना फुटते. आता करंजीच्या ह्या पिठामध्ये मी तूप घातलं आहे मोहन म्हणून. तुम्ही तेलाचा वापरही करू शकता. तेलही प्रमाण तेवढंच आहे, 2 ते 3 चमचे गरम करायचं, अगदी धूर निघेपर्यंत गरम करायचं आहे आणि मग घालायचं आहे. हे पहा, ही अशा रीतीने आपली अजून एक करंजी तयार झाली आहे. ही पहा, कुठेही फाटलेली नाही. आता आपण अशा सर्व करंज्या करून घेऊया आणि मग एकदम तळायच्या कशा ते बघूया. या पहा, या अशा करंज्या आपण ताटात करून ठेवल्या आहेत. एकंदर आपल्या 25 करंज्या झालेल्या आहेत. मोठ्या केल्या आहेत, लहान केल्यात तर जास्ती होतील. आता आपण ह्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. आपलं तेल तापायला आपण ठेवलं आहे. तापलं की नाही हे बघण्यासाठी अगदी छोटासा गोळा मैद्याचा असा टाकून घेतला आहे. तो बघा वरती आला आहे. आता आपण मीडियम गॅस करायचा आहे, कारण बारीक गॅसवर करंज्या तळायच्या नाहीये आणि एकदम मोठ्या गॅसवर पण नाही तळायच्या. मीडियम गॅस करून घेतला आहे. हे बघा, पहिली करंजी मी आता सोडणार आहे तेलात. तेलात सोडताना हळू सोडा. तेल थोडंसं जास्ती घालायचं आहे कढईत, कारण ती करंजी व्यवस्थित तळली गेली पाहिजे. कढई पण मोठी घ्यायची आहे, पसरट कढई घ्यायची आहे, आवळ कढई नाही घ्यायची. आणि एका वेळेस जास्ती करंज्या घालू नका. मी 3च घातल्या आहेत. 2-3 फक्त तळून घ्यायचा आणि आता तिला हातच लावायचा नाही. ती एका बाजूनी होऊन जाऊ दे, आपोआप त्या वरती तरंगायला लागतात, मग आपण त्या पलटी करायच्या. गॅस मिडियमच ठेवलेला आहे. आता ही जी पहिली टाकली ती आली वरती, ती आपण पलटून घ्यायची. गॅस मोठा केला तर त्या एकदम लाल होतील, पण आतून होणार नाहीत बरोबर. थोड्याशा आपल्याला लालसर तांबूस करायच्या आहेत, पांढऱ्या नाही ठेवायच्या. पांढऱ्याला शब्द आहे काय, गवळ्या 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 करंज्या, पण त्या कचवट लागतात आणि त्या राहतही नाही. म्हणून थोडीशी लाल करायची. आता या सारख्या थोड्या उलट पुलट कराव्या लागतात. जास्ती पण नाही करायच्या, नाहीतर त्या फुटून जातील. साधारण बदामी रंगावर आपण ती तळून घ्यायची. हे पहा, होत आली आहे. आता एक अर्ध्या सेकंदामध्ये होऊन जाईल.
या पहा झालेल्या आहेत. आता आपण दुसऱ्या टाकून घेऊया. तेल सगळं निथळून द्यायचं आहे. अजून ह्याच्यापेक्षा लाल नका करू. आता गॅस परत मीडियम करायचा. बारीक गॅसवर करंजी कढईत टाकू नका, सोडू नका. तेलात सोडताना हळू सोडा. अंगावर तेल उडण्याची शक्यता आहे, कारण तेल थोडं आपल्याला ह्याला जास्ती घ्यावं लागतं. कमी तेलात ह्या तळल्या जात नाही. त्यांना पोहायला जागा मिळाली पाहिजे, म्हणून 3-4 करंजा सोडून घ्या आणि तळून घ्या. आता या मोठ्या साईजच्या केल्या असल्यामुळे 25 झाल्या आहेत, पण छोटी साईज केली तर अजून तुमच्या 10 करंजा नक्की वाढतील. अशा प्रकारे आपण करंजा तळून घेऊया. या पहा दुसऱ्यांदा घातल्यात आपण आपल्या तळून झाल्या आहेत. तेल निथळून घ्यायचंय पूर्ण, त्यासाठी आपण गॅस बारीक करून घेऊया. तेल अजिबात पेलेली नाही करंजी. बघा वरून सगळी कोरडी दिसत आहे करंजी. आता आपल्या सगळ्या करंजा तळून झाल्या आहेत. शेवट आला आहे. त्या शेवटच्या एकदा दाखवते तुम्हाला. गॅस मीडियम ठेवला आहे. फक्त करंजी सोडताना कुठेही सुटली नाही ना, फक्त बघा. आता ह्याचं तळण्याची प्रोसेस पूर्ण झाली. गॅस बंद केला आहे. या पहा अशा पद्धतीने सर्व करंजा तळून झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्या सर्व ओल्या नारळाच्या करंजा तळून तयार झालेल्या आहेत. मी एक करंजी तुम्हाला तोडून दाखवणार आहे, फोडून दाखवणार आहे. ही बघा या पद्धतीवरच तळायची. अजून तांबडी करू नका. एकदम छान करंजी झालेली आहे. ही पहा, आतलं सारण अजिबात बाहेर येत नाही. याचं माप तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. वाटीच्या प्रमाणात पण आणि वजनी पण. अशा ह्या आपल्या बनल्या ओल्या नारळाच्या करंजा. हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा. येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना अश्विनी चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आता हा व्हिडिओ आपला इथे समाप्त झाला आहे. मी तुमची रजा घेत आहे.